नमस्ते. फौजी वाईब यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत. कालच्या व्हिडिओला खूप छान असा प्रतिसाद दिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आज मी बनवणार आहे लोणचे बनवण्यासाठी मोहरीची डाळ घरच्या घरी एकदम परफेक्ट प्रमाणात आणि काही टिप्स सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. यासाठी 1 पाव ही मोहरी घेतली आहे. हिला निवडून घेतलं, यातले खडे वगैरे काढून टाकलेत. मोहरी घेताना जी आपण तडक्याला वापरतो छोटी मोहरी ही घ्यायची नाही, मोठी मोहरी घ्यायची. कढई ठेवली आहे गरम करायला. कढईमध्ये मोहरी टाकून घ्यायची. कमी गॅसवरती आपल्याला मोहरी भाजून घ्यायची, तडकून घ्यायची नाही जास्त. मोहरीतला जो ओलसरपणा असतो तो काढून टाकायचा आहे आपल्याला. मोहरी भाजून झाली आहे. कॉटनच्या कपड्यावरती एखाद्या सुती कपड्यावरती पसरून घ्यायची आणि हे थंड होऊ द्यायची. मोहरी थंडी झाल्यानंतरच आपल्याला प्रोसेस करायची आहे. मोहरी थंडी झाली आहे. यासाठी आपल्याला बेलण्याच्या सहाय्याने ही प्रोसेस करायची आहे. बेलणं छोटं घ्या किंवा मोठं चालतंय. थोडी थोडी मोहरी घेऊन आपल्याला बेलण्याच्या सहाय्याने असं बेलून घ्यायचं आहे. हलक्या हाताने घ्यायचं, जास्त रगडायचं नाही. ही प्रोसेस तुम्ही मिक्सरलाही करू शकता, पण मिक्सरला एकदम चुरा होते डाळ. चालू बंद करून जर मिक्सर करत असेल तर करू शकता. मी बनवलीच नाही तशी, अशाच पद्धतीने केलं होतं मागच्या वर्षी पण. ज्यांना डाळ मिळत नाहीये, अवेलेबल नाहीये त्यांनी ही प्रोसेस करा. अगदी अर्धा किलोही कैरीचे लोणचे बनवायचे असेल तर तुम्ही छोटी कटोरी मोहरीची डाळ भाजून अशी पद्धतीने करू शकता. जे बाहेर राहतात त्यांना मिळत नाही, त्यांनी ही पद्धत जरूर वापरा. आणि अशा पद्धतीने केलं तर एकदम स्वस्तात पण पडते. मला ही मोहरी ₹90 किलोनं पडलेली आहे पंजाबमध्ये. महाराष्ट्रात माहीत नाही मला काय किलो मिळते तर. तुम्ही पण बनवतात का अशा पद्धतीने? मला कमेंट करून नक्की सांगा. बनवत नसेल तर जरूर अशा पद्धतीने एक वेळेस नक्की बनवून बघा. सगळी बनवून झाली आहे. याला सुपात किंवा तुम्ही ताटातही घेऊ शकता. मोठे ताट घ्यायचं आणि हे फटकून घ्यायचं. यामध्ये काही मोहरी राहिली तर ही समोर येऊन जाते. बघू शकता तुम्ही एका साईडला पूर्ण टक्कर जमा झाले याचे. ही प्रोसेस छान करायची याची. यामध्ये जास्त टक्कर राहिले तर कडवटपणा येतो. तुम्ही फॅन खाली घेऊनही करू शकता अशी पद्धती.
जी मोहरी समोर आली ती परत आपल्याला मोहरी-मोहरी असेल, तर परत बेलण्याच्या सहाय्याने करून घ्यायची. अगदी सोपी पद्धत आहे ही. जी समोर पडलेली होती मोहरी ती पण तशीच पद्धतीने करून घ्यायची. तुम्ही बघू शकता आपली डाळ बनवून रेडी झाली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. जय जिजाऊ.